वारी जवळच आलेली आहे आणि जेव्हा पंढरपुरामध्ये आपल्या संत निवृत्तीदादांची पालखी पंढरपुरात पोहोचते, ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपुरात पोहोचते, संत सोपान काकांची, मुक्ताईची, संत एकनाथांची पैठणवरून पालखी पंढरपुरात पोहोचते, गोरोबा काकांची, सर्व अशा संतांची पालखी पंढरपुरात जेव्हा पोहोचते तेव्हा सगळ्या पालख्या एकत्र आल्या आणि सगळे वारकरी खूप गर्दी झाली पंढरपुरामध्ये आणि भजन करण्यासाठी सगळे पकवाज वादक सुरात पकवाज लावले, पकवाजाला कणिक लावली, सज्ज झाले भजन करण्याकरता. आपले वारकरी गळ्यात टाळ, कंबरपट्टा बांधलाय, डोक्याला फेट आहे, भजन करण्याकरता सज्ज झालेले. इकडे लक्ष द्या. आणि त्यावेळेस एक 4:30 वाजल्याचा टाइम आहे, टाइम असतो टाइम आहे का नाही. आणि थोडं आभाळ आल्यासारखं वातावरण होतं, आभाळ आल्यासारखं वातावरण होतं आणि आकाश गरजायला लागतं. पकवाजाच्या एका वाक्यात ऐका, गरजत अंबर, गरजत अंबर धिटधिट धडण किट गडान धुम किटकत खिडा. त्यावेळेस काय चालू, पुष्पवर्षाव करीती, पुष्पवर्षाव करीत कोण करते, स्वर्गातून पुष्पवर्षाव करतात देवदेवता. पुष्पवर्षाव करीती ब्रह्मादिक सुरवर नारद. एक फुल टाकता धिकता, एक धिकता, एक धिक करता धिकता, दिमता धिकता किडकता, धिटता धिटता. गुलाबाचं फुल, मोगऱ्याचं फुल, झेंडूचं फुल, जाईचं फुल, हे धिटता धिटता हे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आमची पकवाजाची बरं का. धिटता एक फुल टाकतात, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत स्वर्गात आणि त्या पांडुरंगावरती टाकतात. सर्व देवदेवता एकत्रित फुलांचा तो समूह करून त्या पांडुरंगावरती पुष्पांचा वर्षाव करतात. त्यावेळेस पंढरपुरात काय चालू तर बाजत मृदंग, हजारो पकवाज वाजतायत, नाचत वैष्णव, लाखो वारकरी लोक नाचतायत. बाजत मृदंग नाचत वैष्णव, बरं हजारो पकवाज वाजतायत, लाखो वारकरी लोक नाचतायत. पण कुठला ताल आहे, कुठल्या तालावरती नाचतायत. बाजत मृदंग नाचत वैष्णव. आणि मी वर्णन सांगते ते कशाचं आहे, धगधगीनं देवशयनी आषाढ एकादशीचं वर्णन आहे. आणि सर्व वारकरी लोक जमलेले आहेत आणि मुखाने काय म्हणतात, मुखे गरजती विठ्ठल विठ्ठल, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणतात. बरं विठ्ठल विठ्ठल म्हणतात, पण विठ्ठल या शब्दाचा नेमका अर्थ काय या पर्णात सांगितला आहे. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ध म्हणजे नीलकंठ शंकर आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत विष्णू. फक्त एवढं विठ्ठल पण आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवत फक्त म्हणूया आणि कार्यक्रम संपतो.